मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये हाऊ टू फॉर्म टेन्सेस अँड देअर युजेस, तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण सिंपल प्रेझेंट घेतलेला आहे. मग सिंपल प्रेझेंट कसा बनवायचा आणि त्याचे युजेस काय आहेत हे आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर अशाच प्रकारची टेन्सेसची जी सिरीज आहे, प्रत्येक टेन्स आपल्याला कसा बनवायचा आहे आणि त्याचे प्रत्येकाचे काही युजेस आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. म्हणजे तो कुठं वापरला पाहिजे, ओके, अगोदर तो फॉर्म करता आला पाहिजे आणि तो कुठं वापरला पाहिजे हे आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. आज आपण या ठिकाणी सिंपल पास्ट टेन्स या ठिकाणी घेऊन आलेला आहे. तर सिंपल पास्ट मध्ये आपल्याला या ठिकाणी पहा की सिंपल पास्ट टेन्स करत असताना या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे बघा. आता तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय केलेलं होतं रे, इथं फक्त काय होतं बघा, इथं फक्त सिंपल प्रेझेंट होतं. काय होतं? सिंपल प्रेझेंट होतं. आणि इथं आज फक्त कोणता शब्द बदललाय? सिंपल पास्ट आहे. ओके, मग आता बऱ्याच वेळा आपल्याला काय करावं लागतं, समजा आता इथं बघा, टू प्ले म्हणजे काय रे? खेळणे. मग आपल्याला मराठीशी याचा कसा संबंध लावायचा ते पहा. मग आता मी जर इथं म्हटलं बघा, कर्ता म्हणून मी जर घेतलं तो आणि क्रिकेट आणि खेळतो, बघा बरं का कसे एकमेकावर डिपेंड आहेत. म्हणजे हा जो ने आहे, कुठलंही क्रियापद जन्माला येताना ते इन्फिनिटिव्ह मध्ये येतं. मग इथं ने जो आहे या नेवर त्या ठिकाणी इफेक्ट करायचा आहे. लक्षात आलं? खेळणे. मग आता तुम्हाला जर सिंपल प्रेझेंट करायचं आहे तर मराठीमध्ये एकदा आपल्याला काळ ओळखता आलं पाहिजे. बघा बऱ्याच वेळा काय होतं, आपलं मराठीच क्लिअर असत नाही आणि त्याच्यामुळं आपण काय करतो, त्या ठिकाणी मराठीत क्लिअर नाही बोललं तर इंग्रजीमध्ये कोणतं वर्ब फॉर्म घ्यायचंय, कारण आता हे वर्बचे फॉर्म आहेत. V1 आणि एस आपल्याला घ्यायचंय तर ते सिंपल प्रेझेंट मध्ये घ्यायचंय. मग आता आपलं मराठीमधलं वाक्य सिंपल प्रेझेंट मध्ये आहे हे कसं ओळखायचं? इथं शेवटचं अक्षर पहा, कोणतं रे? ने आहे. मग त्या नेच जर आपण मराठीमध्ये तो, ते आणि त हा जर शेवट झाला तर तो मराठीमधला सिंपल प्रेझेंट आहे. म्हणजे कोणतंही वाक्य त्या ठिकाणी जर तो, ते, त यानं जर संपलं तर आपला तो सिंपल प्रेझेंट आहे. मग एकदम इझी, तोला इंग्रजीमध्ये काय म्हणणार आहे? ही. आता मराठीमध्ये सब्जेक्ट, ऑब्जेक्ट आणि वर्ब अशी रचना आहे, तीच इंग्रजीमध्ये सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट अशी आहे. म्हणजे आपल्याला यांच्यामध्ये काय करावं लागेल रे? इंटरचेंजेस करावे लागतील. लक्षात आलं का? मग तो ही झालं. खेळण्याला आपण काय म्हणतो रे? प्ले म्हणतोय. पण ज्यावेळी तुम्ही खेळतो तो, ते, तर मराठीमध्ये तुमचं सुरू होणार आहे, त्यावेळी सिंपल प्रेझेंट साठी तुम्हाला वर्बचं V1 किंवा एस हा फॉर्म त्या ठिकाणी घ्यायचा आहे. मग आता ही, सी, इट, बघा हा फॉर्म कधी घ्यायचा आहे? ही, सी, इट आणि एक वचनी जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला हा फॉर्म घ्यायचा आहे. मग प्लेचा तुम्ही V1 एस फॉर्म म्हणजे काय होईल इथं? ही प्लेज आणि क्रिकेट. ओके, तर हे झालं तुमचं सिंपल प्रेझेंट मधलं वाक्य. लक्षात आलं? मग आता सिंपल प्रेझेंट मराठीमध्ये कसं, तो, ते, त जर मराठीचं वाक्य सुरू म्हणजे शेवट झाला तर तुमच्या इथं क्रियापदाचा फॉर्म तुम्हाला V1 किंवा एस म्हणजे या फॉर्म मध्ये तुम्हाला घ्यावं लागेल. लक्षात आलं? लक्षात आलं का? आता मला जर असं म्हणायचंय, आई स्वयंपाक बनवते, मग स्वयंपाक करण्याला काय म्हणतो आपण? कुक. मग आता इथं काय म्हणता येईल बघा, द मदर हा झाला आपला सब्जेक्ट. आता स्वयंपाक करण्याला आपण कुक म्हणतो पण एक वचनी आहे म्हणून याच्यामधलं आपल्याला घ्यायचंय, हा बघ, कुक्स डिनर, है की नाही? ओके, मग इथं कुक्स हे कोणतं झालं? तुमचं V1 एस झालं. हा झाला आपला सिंपल प्रेझेंट. आता याच्या पुढं आपल्याला या ठिकाणी सिंपल प्रेझेंटचे उपयोग वगैरे आपण पाहिलेले आहेत. आता आपल्याला काय करायचंय, तर इथं सिंपल पास्ट, फक्त पास्ट मध्ये काय बदलले बघा. पास्ट बनल्यानंतर तुमचं सब्जेक्ट तसंच राहील, तुमचा ऑब्जेक्ट तसंच राहील. तुम्हाला फक्त फॉर्म कोणता घ्यायचा आहे आज? V2 फॉर्म म्हणजे हवे हा फॉर्म तुम्हाला. लक्षात आलंय? मग या फॉर्म मध्ये मग आता सिंपल पास्टचं वाक्य मराठीमध्ये कसं ओळखायचं? जर तुमचं मराठीतलं वाक्य कशानं सुरू झालेलं असेल रे? ला, ली, ले, लो. कशानं सुरू झालेलं असेल? लाली, लेलो. म्हणजे ती तसल्या प्रकारची लाली नाही. म्हणजे ला जर शेवटला आलं, ली आलं, ले आलं, लो आलं, म्हणजे लाली, लेलो. मग लाली, लेलो न जर शेवट झाला तर तुमचं वाक्य कोणत्या काळात आहे? सिंपल पास्ट टेन्स. त्याला पास्ट इंडेफिनिट पण म्हणतात. लक्षात आलं? प्रेझेंट इंडेफिनिट, पास्ट इंडेफिनिट पण आपलं सिंपल पास्ट आपण म्हणतो.
मग आपल्याला आता सिंपल पास्ट मधलं वाक्य बनवायचंय. मराठीमध्ये जर आपण आता बघा, मी फक्त ते कालचं म्हणजे मगाचं वाक्य जे आहे, तो क्रिकेट खेळला. आता तुम्ही म्हणणार हे ला लिहिलेलो काय आहे, तर इथं जर मी ती घेतलं तर लगेच ती क्रिकेट खेळली, ते क्रिकेट खेळले, आम्ही क्रिकेट खेळलो. लक्षात येते? म्हणजे अशा पद्धतीनं, नाही तर मग खेळला लिहिलेलो असं नाहीये. तर एक एक त्याच्यातून कोणतं आलंय त्याच्यानुसार वाक्य पहिल्यांदा सिंपल पास्ट मध्ये. आता मला सांगा, तो मराठी मधला सब्जेक्ट आहे, खेळणं हे वर्ब आहे आणि हे ऑब्जेक्ट आहे. आता मराठी आणि इंग्रजीमध्ये बदल काय, तर वर्ब इकडे येतं इंग्रजीमध्ये आणि ऑब्जेक्ट शेवटी जातं. तेच मराठी मधलं जे वर्ब आहे ते शेवटी असतं. लक्षात आलं? तेवढा बदल आपण करत नाहीये, आपण डायरेक्ट वाक्य बनवून टाकतो आणि मग त्या ठिकाणी काय होतं, गोंधळ होतो. मग जनरली आपलं वाक्य कसं होतं बघा, बऱ्याच जणांना नुसतं ट्रान्सलेट करत राहतात. ही क्रिकेट प्लेड. अरे बाबा, तुला फक्त या ठिकाणी हा सब्जेक्ट झाला, या वर्बला अगोदर घे, खेळण्याला आम्ही त्या ठिकाणी प्ले म्हणतो, एक क्रियापद बनवलं की बाकीचे तुम्हाला बनवता आले पाहिजे. मग याचा कोणता फॉर्म घ्यायला सांगितला आहे, V2. मग याचा V2 फॉर्म कोणता आहे, प्लेड. मग आमचं झालं वर्ब. बघा बरं का, आता सब्जेक्ट संपला, वर्ब संपलं, आता आपलं राहिलं ऑब्जेक्ट. मग ऑब्जेक्टला आपण काय म्हणणार आहे, आता मी कालही सांगितलं की या ठिकाणी काय असतं बघा, ते क्रियापद किंवा ऑब्जेक्ट आपलं या ठिकाणी आपल्याला वाढवता येतं. डायरेक्ट ऑब्जेक्ट, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. क्रियापदाला काय, कसं, कोठे, किती, कोणी, केव्हा, का, असे जर प्रश्न आपण विचारले तर आपल्याला ऑब्जेक्ट मिळतं. मग मी इथं जर म्हटलं ही प्लेड, व्हॉट डिड ही प्ले, किंवा तो खेळला, तो काय खेळला, इथं जर WH वर्ड तुम्ही विचारले तर तुमचे ऑब्जेक्ट त्या ठिकाणी पाहिजे तेवढे त्या ठिकाणी येणार आहेत. मग आता आज सिंपल पास्ट साठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट घेतल्यानंतर वर्ब जे घ्यायचंय ते वर्ब आपल्याला V2 फॉर्म मधलं घ्यायचं. लक्षात आलं? आता समजा दुसरं जर बघा, वर्क आहे. वर्क म्हणजे काय रे, काम करणे, बरोबर आहे का? मग आता मला इथं मराठीत आधी वाक्य तयार करणार, मी करता घेणार, कोणी घ्या करता, एखादं नाव घ्या किंवा I will you they he she it. मराठीमध्ये करता. तिने कुठं काम केलं, शेतात. आता काम केले. आता मला सांगा, हे वाक्य सिंपल पास्ट मध्ये आहे का? मराठीत एकदा तुम्हाला ते सिंपल पास्ट आहे, साधा भूतकाळ ओळखता येतोय का बघायचं. याचा शेवट कशाने झाला रे, लेणं. मग तुमचं मराठीतलं वाक्य जर ला लिहिलेलं न संपलं तर त्याला काय म्हणायचं रे, सिंपल पास्ट म्हणायचं. लक्षात आलं? मग आता तुम्हाला ती किंवा तिने हे सब्जेक्ट मी सगळे लिहून देईल, त्याला काय म्हणतात रे, शी. बरोबर आहे? आता तुम्हाला काम केले इकडे घ्यावं लागेल आणि शेतात इकडे घ्यावं लागेल. का? तर कारण इंग्रजीमध्ये सब्जेक्टच्या नंतर वर्बचा फॉर्म आहे आणि मग ऑब्जेक्ट आहे. मराठीत मात्र आधी ऑब्जेक्ट आहे मग वर्ब आहे. याची आदला बदल केली पाहिजे. मग काम करण्याला तुम्ही काय म्हणता रे, वर्क. लक्षात आलं? टू वर्क. मग याचा V2 फॉर्म कोणता आहे रे, वर्क. मग आपल्याला इथं काम केले जर म्हणायचं असेल तर इथं वर्क घ्यावं लागेल आणि मग इथं काय म्हणावं लागेल रे, इन द फील्ड. बघा, आणि नंतर तुम्ही ऑब्जेक्ट वाढवू शकता. या क्रियापदाला काय, कसं, किती, कोठे, केव्हा, का, असे जर प्रश्न विचारले तर त्या ठिकाणी ते ऑब्जेक्ट आपल्याला मिळतं. लक्षात येते का? बघा आता पहा, मग कुठलंही क्रियापद तुम्ही घेता. आता इथं टू आस्क म्हणजे विचारले, पण मला आधी मराठीत वाक्य, विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला, काय आलं पाहिजे शेवटी, विचारणेचं काय झालं पाहिजे. समजा आता मी जर म्हटलं विचारणे, याचं काय झालं पाहिजे, तुमचं कर्ता कसं आहे त्याच्यानुसार तुमचा याचा या नेचं काय झालं पाहिजे, लाली लेलो झालं पाहिजे, तरच तो तुमचा सिंपल पास्ट होईल. आणि मग तुम्हाला आता या आस्कचा कोणता फॉर्म घ्यावा लागेल, कोणता फॉर्म घ्यावा लागेल, V2. मग आजचा V2 फॉर्म कोणता आहे रे, आस्क दे. मग तुमचा जो सब्जेक्ट येईल तो सब्जेक्ट, त्याच्या पुढे आस्क आणि मग काय विचारला, प्रश्न विचारला. मग काय होईल रे, विद्यार्थी म्हटल्यानंतर अ स्टुडंट, एक विद्यार्थी. आस्कचं काय होईल रे, आस्क आणि मग पुढे काय रे, अ क्वेश्चन. हवे इथं तुमचं V2 फॉर्म. लक्षात आलं का, आहे का V2 फॉर्म मध्ये बघा. म्हणजे असं कुठलंही क्रियापद तुम्ही घ्या, त्याचा पहिला मराठीत सिंपल पास्ट होतोय का मनातल्या मनात करा, नाही तर आपण सरळ सरळ ट्रान्सलेशन करतो वाक्य चुकून जातं. मग आधी सब्जेक्ट घेतला की त्याच्या पुढे V2 फॉर्मच आला पाहिजे. आणि मराठीत जर आपण म्हटलं मी क्लासला गेले, आय वेंट टू द क्लास, मी कॉलेजवर गेले,
आय वेंट टू कॉलेज. लक्षात आलं? म्हणजे ह्या पद्धतीने आपल्याला, बरोबर आहे का, मी धडा वाचला, आय रेड अ बुक. लक्षात? ओके. मी गाणं म्हटले, गाणं म्हणलेलं सिंग म्हणतो आपण, त्याचं व्हिटो फॉर्म काय झाला? सॅंग. आय सॅंग अ सॉन्ग. ती गाणं म्हटली तर फक्त शी होईल, शी सॅंग अ सॉन्ग. सॅंग बदलेल का? नाही. म्हणून व्हिटो फॉर्म आपल्याला त्या ठिकाणी घेणं, सब्जेक्टच्या नंतर तिथं आपलं त्या ठिकाणी काय होतं रे, काय होतं? सिंपल पास्ट तयार होतोय. मग सिंपल पास्ट कसं तयार करायचं लक्षात आलं? याच्यातून तुम्हाला वाटण तो करता घ्या, याच्यातून तुम्हाला वाटण तो करता घ्या. आता इथं मात्र याचं व्हिटो मध्ये हे नाहीये, त्याच्यामुळे याचा काही प्रश्न नाहीये. मग तुम्ही आय, वी, यू, दे, ही, सी, इट आणि नेम्स. बरोबर का? आता कसं वाक्य करायचे एक करून दाखवतो इंग्रजी. घ्या, याच्यातून कोणता आहे करता घ्या, सांगा पटकन. कोणता घ्यायचा रे? बर, एखाद्यानं घेतला, काही नाव घ्या ना, रोहित. चला, काय अर्थ नाही कोणाला. बर, मी रोहित घेतला, एखादं म्हणून सर शी घ्या ना, एखादं राणी म्हणून, एखादं समजा तुमच्या आवडीचं नाव घ्या. तिथं पप्पा पण काही म्हणणार नाहीये का, आमच्या सरांनीच दिले. हा, शेवटच्या पहिल्या पेजवर जर कोणाचं नाव टाकलं तर मग संशय येतो. आणि म्हणून इथं कोणाचंही नाव तुम्ही घेऊ शकता. नाव घ्यायला कंटाळा आला तर आय वी यू दे. कोण करताय, कोण कृती करताय, कोणाच्या बाबतीत तुम्हाला बोलायचे ते घ्या ना करता तुम्ही. मग मी घेतलं रोहित. आता मला इथं टेक म्हणजे घेणे, बरोबर आहे की नाही? मग मला असं म्हणायचं, रोहितनं कार घेणे, असं होईल का? रोहित कार घेतो म्हटलं तर तो सिंपल प्रेझेंट मध्ये जाईल. पण रोहितनं कार घेतली, काय म्हणावं लागेल? रोहितनं कार घेतली. मग घेण्याला काय म्हणतो आपण? किंवा कोणतंही म्हणा तुम्ही, विकत घेतली म्हणू आपण. मग बाय, बाय म्हणजे काय? विकत घेणं. ब्रिंग म्हणजे काय? अन्न. मग अन्न जर म्हटलं तर काय होईल? याचा व्हिटो फॉर्म कोणता आहे? ब्रॉट. मग इथं जर तुम्ही रोहित ब्रॉट, आता रोहितनं आणली, एवढं होईल. आता रोहितनं ऑब्जेक्ट कसं मिळवायचे सांगा. आता हवे डब्ल्यूएच वर्ड विचारा. काय घेतली रोहितनं? काय विकत घेतली? कार. समजलं? कोणतं क्रियापद तुम्ही इथून घेऊ शकता? कोणतंही घ्या. मेक. बर, मेक मी करता घेतला बरं का. आता सी, याचा कोणता फॉर्म घेणार तुम्ही? आधी याच्यातून करता घ्या, नंतर व्हिटो फॉर्म घ्या. घेतला का? सी मेड. मेड म्हणजे बनविणे, तिनं बनवलं. मेक म्हणजे बनवणं. मग तिनं बनवलं, आपलं वाक्य झालं. तिने बनवलं. काय बनवलं? किती उत्तर येतील मला सांगा बरं. तेवढे तुमचे ऑब्जेक्ट झाले. मग एखाद्या म्हणून सी मेड अ टी, काय झालं याचा अर्थ? तिनं चहा बनवला. मराठीत वाचताना असं वाचलं, आणि इंग्रजीत तिनं बनवला चहा. अरे कळलं का? मग असंच बोलायचं आपल्याला इंग्रजी करताना, तिनं बनवला चहा. बरोबर आहे का? मी असं म्हणेल आता बघा, शी डान्स्ड, ती नाचली. कसं नाचली? लगेच ऑब्जेक्ट झालं. कुठं नाचली? लगेच मी म्हणणार ऑन द स्टेज. बघा, इतकं सोपं आहे वाक्य तयार करणं. आपण अवघडत जातो. मग काय करायचं? याच्यातून एक सब्जेक्ट घ्यायचा, कोणताही घ्या. याच्यातून व्हिटो फॉर्म मधून एक तुम्हाला जी कृती आहे ती कृती घ्या, आणि मग त्याला काय, कोठे, कसं, किती, कोणी, केव्हा, का, कोणाला, असे प्रश्न विचारा ना. आणि जे उत्तर मिळालं पाहिजे आपल्याला ते मिळालं म्हणजे काम संपलं. ओके. त्याच्यानंतर आता बघा की या पद्धतीने आपल्याला काय करायचंय? सिंपल पास्ट बनवायचं. लक्षात येईल का? मग काय काय करायचं सिंपल पास्ट बनवताना? पहिल्यांदा सब्जेक्ट घ्यायचा आहे, नंतर त्याचा व्हिटो फॉर्म घ्यायचा आहे. जी कृती आहे तिचा व्हिटो फॉर्म घ्यायचा. काय घ्यायचं? व्हिटो फॉर्म घ्यायचा. आणि ऑब्जेक्ट कसे मिळवायचे रे? डब्ल्यूएच वर्ड. त्या क्रिया, क्रियापदाला डब्ल्यूएच वर्ड विचारायचे, नाही का? आता बघा, मी जर म्हटलं समजा आता ब्रिंग म्हणजे आणणे. ब्रिंग म्हणजे काय? तिनं भाजीपाला आणते, असं होईल का? मग तिनं भाजीपाला आणला. आणला म्हणलं की लगेच ला आलं, आणि म्हणून आम्हाला व्हिटू घ्यायचं. शी ब्रॉट व्हेजिटेबल. कळलं का? कळलं का? आता पहा, मग आता आपल्याला काय करायचंय? याचे उपयोग पाहिजेत. बघा बघा याचे उपयोग कसे. आता हे क्रियापदे या ठिकाणी दिलेले आहेत. हे प्रत्येक काळामध्ये आपल्याला काय करता येतील? हे प्रत्येक काळामध्ये आपल्याला काय करायचे रे? पाहिजेत. आता बघा, आम्ही हे दोन क्रियापद शेवटी या ठिकाणी ऍड केलेले आहेत. त्याचे फॉर्म पहा. टू बी चा V1 फॉर्म एम आर आहे, एसीएस फॉर्म इज आहे,
V2 फॉर्म वॉज वेअर आहे, PP बीन आहे आणि बिईंग आहे. तसंच हॅवॅचे वगैरे या ठिकाणी आहे. तर मग याच्यातलं कोणतंही क्रियापद तुम्ही घेऊ शकता. तर इथं वॉश म्हणजे काय रे? धुणे. तिने कपडे धुतले. सांगा, तिने म्हणल्यावर काय झाला करता तुमचा? झालं का? हा, वॉचचा कोणता फॉर्म घ्यावा लागेल रे? वॉचचा. अरे इथं फॉलो झालंय बरं का, इथं हे चुकलेलं आहे, फॉलोच कॉपी पेस्ट झालंय. तर इथं काय होईल रे? वॉश. यस यस वॉशेस. आणि या इथं वॉश. हा, करून घ्या नाही का? आणि इथं वॉशिंग. ओके. आता पहा, मग याचा हा फॉर्म घ्यावा लागेल. मग शी वॉश्ड. पुढे काय होईल? क्लोथ्स. अरे लक्षात येतं का? म्हणजे फक्त तुमचं करता तुमच्या पद्धतीनं. आता इथं लव म्हणजे प्रेम करणे. आय बोला, लव्ड. कोणता फॉर्म घ्यायचा? मी प्रेम केलं कोणावर? आय लव्ड माय पॅरेंट्स. आता काहींच्या मनात वेगळं होतं, पण ठीक आहे. आय लव्ड माय पॅरेंट्स. आई वडिलांवर पहिल्यांदा प्रेम करा. लक्षात आलं? ओके. आता पहा, या पद्धतीने एकदा वाक्य बनवले की मग आपल्याला त्याचे युजेस आता या ठिकाणी पाहिजे. मग याचे युजेस पाहत असताना टू एक्सप्रेस कम्प्लिटेड ऍक्शन इन द पास्ट. सिंपल पास्ट वापरायचं आहे, पण कधी वापरायचं आहे? आता भूतकाळात जर एखादी कृती त्या ठिकाणी काय झालेली असेल रे? कंप्लीट झालेली असेल, पूर्ण झालेली असेल, तरच तुम्हाला सिंपल पास्ट वापरायचंय. लक्षात आलं का? मग एखादी कृती, समजा एखाद्यानं होमवर्क पूर्ण केला. कसं वाक्य तयार करणार तुम्ही? मी आत्ताच माझा होमवर्क पूर्ण केलाय. भूतकाळामध्ये कृती पूर्ण केली. आय पेड मनी टू हिम. मी त्याला पैसे दिले. आय वेंट टू द बँक. कृती पूर्ण झाली आहे. लक्षात आलं का? मग जर भूतकाळामध्ये एखादी कृती जर त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे, तर तिथं तुम्हाला काय करायचंय? सिंपल पास्ट वापरायचंय. लक्षात आलं का? मग आता पहा इथं राज काय झालं सांगा? सब्जेक्ट झाला का? वॉच म्हणजे काय? पाहणे. पण इथं वॉच आलं, V2 आहे म्हणजे पाहिला. अ मूवी म्हणजे काय? चित्रपट. आणि काल म्हणजे इथं ऑब्जेक्ट किती आले मला सांगा? राजनं काय पाहिला? अ मूवी. राजनं मूवी केव्हा पाहिली? काल पाहिली. दोन ऑब्जेक्ट झाले, बदलले. मग आपण काय म्हणतो? राजने काल मूवी पाहिली. इंग्रजीत कसं वाचायचं बघा. मराठीत वाचताना राजने काल मूवी पाहिली, आणि इंग्रजीत वाचताना राजने पाहिली मूवी काल. समजतं का? आपल्याला इंग्रजी महत्वाचं आहे. सब्जेक्ट नंतर तुम्ही वर्ब घेतलं पाहिजे. आणि कोणता फॉर्म घेतला पाहिजे? वॉच. म्हणजे आता ही जस्ट ऍक्शन इन द पास्ट, कम्प्लिटेड ऍक्शन आहे. काही राहिले की त्याच्यात? हा, त्याच्यानंतर पहा आता, स्टुडंट्स वेंट टू स्कूल. कृती पूर्ण झाली की नाही? हा, पोरं जर समजा कोणी आलं तुम्हाला विचारायला, मी म्हणणार हा विद्यार्थी कॉलेजला गेले, शाळेत गेले. मग इथं काय आलं रे? वेंट हा V2 फॉर्म आला. बघा, ही अटेंडेड क्लास रेग्युलरली. त्याने ना सगळे क्लास रेग्युलर केले. म्हणजे काय? ऍक्शन पूर्ण झाली. लक्षात आलं? ओके. म्हणजे पहिला उपयोग कोणता झाला रे मग या ठिकाणी? की जर आपल्याला आत्ताच पूर्ण म्हणजे भूतकाळात पूर्ण झालेली जर कृती एक्सप्रेस करायची असेल, तर त्याच्यामध्ये सिंपल पास्ट वापरायचं. लक्षात आलं? त्याच्यानंतर पहा आता या ठिकाणी, पुढची ऍक्शन पहा की बघा, टू एक्सप्रेस हॅबिट्स इन द पास्ट. भूतकाळातल्या सवयी जर एक्सप्रेस करायची, काय सवयी असतात रे आपल्याला? बघ, आय वेंट टू द मार्केट एव्हरी डे व्हेन आय लिव्ड विथ माय अंकल. इथं किती कृती आल्या? 2. कोणत्या? जेव्हा, हे बघ, मी मार्केटला दररोज जायचो, ज्यावेळी मी माझ्या काकांकडे राहतो. समजलं का? म्हणतो की नाही आपण असं? मी दररोज 5 वाजता उठायची 5वीत असताना. सवयीच्या, भूतकाळातल्या जर सवयीची ऍक्शन, सी मेट हर फ्रेंड्स एव्हरी वीक. ती तिच्या मित्राला आहे ना दर आठवड्याला भेटायची. अशा जर सवयीच्या भूतकाळातल्या कृती सांगायच्या असतील, तर आपल्याला कोणता काळ वापरायचा असतो रे? सिंपल पास्ट. त्याच्यानंतर पहा, टू एक्सप्रेस ड्युरेशन. ड्युरेशन म्हणजे कालावधी. ड्युरेशन म्हणजे काय? ठराविक कालावधी जर एक्सप्रेस करायचा असेल. हा बघा, आता ही झाला सब्जेक्ट. लिव्ड म्हणजे राहिला. कुठं रे? इन पुणे. आणि किती वर्ष?
फॉर 10 years हा झाला तुमचा ड्युरेशन, कालावधी झाला हा, बरोबर आहे का नाही. सी वॉज इन 5th standard फॉर 2 years. फॉर 2 years काय झालं आपलं, काय झालं, काय झालं, ड्युरेशन झालं. त्याच्यानंतर सी वॉज इन मुंबई फॉर 2 years, किती वर्ष होती रे मुंबईत. हा, म्हणजे सिंपल पास्टचे 3 उपयोग, कम्प्लिटेड ऍक्शन इन द पास्ट, त्याच्यानंतर हॅबिट्स इन द पास्ट आणि टू एक्सप्रेस ड्युरेशन. लक्षात आलं. मग आता पास्ट कसा तयार करायचा, सब्जेक्ट नंतर व्ही2 घ्यायचं, ऑब्जेक्ट घ्यायचं, हा झाला पास्ट तयार झाला. त्याला वापरायचं कुठं कुठं, त्याला वापरताना कम्प्लिटेड ऍक्शन इन द पास्ट, हॅबिट्स इन द पास्ट आणि एक्सप्रेस ड्युरेशन. ओके. त्याच्यानंतर पहा आता, त्याच्यानंतर या ठिकाणी निगेटिव्ह सेंटेन्सेस किंवा क्वेश्चन, याच वाक्यांचे आपल्याला निगेटिव्ह कसे करायचे. आता प्रत्येक गोष्ट तर काय आपण पॉझिटिव्ह सांगणार आहे का, प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्ह बोलणार आहे का, कधी कधी नाही पण म्हणावं लागतं आपल्याला. मग आता आपल्याला निगेटिव्ह सांगत असताना आपल्याला काय करायचंय बघा, त्याचं फॉर्मेशन बघा. सब्जेक्ट नंतर आपल्याला जे व्ही2 आहे ना, ते व्ही2 फक्त आपल्याला 2 ठिकाणी करायचं. मग व्ही2 2 ठिकाणी कसं होतं रे, व्ही2 2 ठिकाणी करत असताना आपल्याला काय घ्यावं लागतं रे, डीड प्लस V1. लक्षात आलं का. आणि इथं निगेटिव्ह करायचंय म्हणजे कोणता शब्द देणार आहे, नॉट. मग आता बघा, राज प्लेड फुटबॉल, सांगायचं कसं होईल, राज फुटबॉल खेळला, ला लिहिलेलो, पण राज फुटबॉल खेळला नाही असं म्हणायचंय, तर तुम्हाला इथं फक्त या प्लेडचं 2 ठिकाणी करायचंय. मग कसं होईल, डिड नॉट प्ले. लक्षात आलं. परत या प्लेडला त्याच्या पहिल्या फॉर्म मध्ये आणायचं, V1 फॉर्म मध्ये आणायचं, आणि हे जे ईडी काढलंय त्याचं इकडे लिहिलं होईल. लक्षात आलं. मग राज डिड नॉट प्ले फुटबॉल, हे काय झालं त्याचं निगेटिव्ह. लक्षात आलं. मग आता तुम्हाला समजा एखादं कुठलंही वाक्य दिलं, समजा स्टुडंट्स वेंट टू स्कूल, तेच वाक्य आपण परत घेतलंय. मग आपल्याला या वेंटचं 2 भाग करायचे. हा बघ, इथं एक झाला डीड आणि इथे एक झाला गो, म्हणजे इथं V1 आलं पाहिजे आणि इकडे डीड आलं पाहिजे. समजलं. आणि मध्ये नॉट टाकून द्या, डिड नॉट. सिंपल पास्टचं निगेटिव्ह करताना काही जण जनरली काय करतात, राज नॉट गो टू स्कूल, चुकीचं आहे ते. राज डिड नॉट गो टू स्कूल म्हणजे काय, डीड घेऊन V1 केलं पाहिजे. त्याच्यानंतर याचा जर क्वेश्चन बनवायचं असेल ना, फक्त काय करायचं रे, या नॉटला कट करा आणि फक्त या डीडला इकडून घ्या. हा बघ, मी काय केलंय, राज इकडून घेतलंय आणि डीड इकडे घेतलं आणि बाकीचं जसं तसं लिहून टाकलंय. किंवा असंही करू शकता, डिडंट राज प्ले फुटबॉल, राज फुटबॉल खेळला नाही का, आपण नाही खेळत, हा काल तो खाल्ला नाही का, बरोबर की नाही, मग बोलली नाही का, बोलली नाही का म्हणजे बोलली. ओके. तर याच्यामध्ये या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, मग आता बघा, निगेटिव्ह करताना याला 2 ठिकाणी करा, म्हणजे डिड नॉट प्ले करा आणि डीडला फक्त पुढे घेतलं आणि प्रश्नचिन्ह दिलं की तुमचा झाला क्वेश्चन. लक्षात आलं. आता सांगायचं मला, चला पटपट. स्टुडंट्स वेंट टू स्कूल, कसं होईल, स्टुडंट्स डिड नॉट गो टू स्कूल. पुढे चला, याचं क्वेश्चन कसं करणार, फक्त या डीडला इकडे आणा, याला इकडे न्या, नॉट ठेवलं तरी चालतं किंवा ओके. मग डीड स्टुडंट्स नॉट गो टू स्कूल, पोरं शाळेत गेले नाही का, उत्तर त्याचं यस नो आलं पाहिजे. काय येतं उत्तर, यस नो, त्या ठिकाणी उत्तर आलं पाहिजे. ओके. तर बघा आता पुढचं वाक्य पहा, पुढचं वाक्य पहा, ही अटेंडेड अ क्लास रेग्युलरली, ही अटेंडेड अ क्लास रेग्युलरली. तर इथं बघा, ही डिड नॉट अटेंड अ क्लास रेग्युलरली, ही डिड नॉट अटेंड अ क्लास रेग्युलरली, डिड ही अटेंड अ क्लास रेग्युलरली, डिड ही अटेंड अ क्लास रेग्युलरली. आणि मग या पद्धतीनं मग आपण काय केलं, अटेंडेडला 2 ठिकाणी केलं आणि मग काय केलं, अटेंडेडचं डिड नॉट अटेंड झालं. लक्षात आलं बघा. मग हा बघ, डीड, डीड कशाचं आलं मला तरी सांगायचंय तुम्हाला. हवं जे V2 आहे ना, म्हणजे हे जे ईडी आहे ना, या ईडीचं इकडं डीड आलं आणि याचं इकडे अटेंड आलं आणि निगेटिव्ह करतोय म्हणून नॉट लावलं. मग ही डिड नॉट अटेंड क्लास रेग्युलर. याचा क्वेश्चन कसं होईल रे, क्वेश्चन कसं होईल, फक्त डीडला इकडे घ्या आणि हिला इकडे घ्या, डीड ही अटेंड क्लास रेग्युलरली. आता मला सांगा, ह्याचं निगेटिव्ह करायचं आपल्याला, बोला. चला, याचं काय होईल, डीड, निगेटिव्ह म्हणून नॉट, आणि इथे काय होईल रे, कुक. मग शी डिड नॉट कुक डिनर फॉर मी. आणि याचा जर समजा आपल्याला काय करायचं असेल रे, क्वेश्चन जर करायचा असेल तर कसा होईल, फक्त नॉट काढा आणि या डीडला इकडे घ्या, सी ला इकडे घ्या, शेवटी काय द्या,
समजले का बघा. तर अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी काय करायचं असतं की पहिल्यांदा सिंपल पास्ट करत असताना तुम्हाला सब्जेक्ट नंतर V2 फॉर्म घ्यायचा आहे आणि मराठीत जर सिंपल पास्टचं वाक्य ओळखायला आलं, कारण आपल्याला मराठीच क्लिअर येत नाही, मराठीत जर ओळखायला आलं तर ते आपल्याला लाली लेलो शेवटी आलं की तो मराठी वाक्य आहे. समजलं, सिंपल पास्टचं वाक्य आहे. ती जोरात पळाली, हे वाक्य सिंपल पास्टचं आहे. कशावर ओळखायचं? लाली लेलो पळाली. ओके. आणि मग त्याच्यानंतर ऑब्जेक्ट घ्यायचंय. ओके, ठीक आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण संपूर्ण जे 12ची 12 काळ आहेत ते कसे बनवायचे आणि त्याचे उपयोग काय आहेत हे त्या ठिकाणी त्याची सिरीज आपण घेऊन येतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित पाहत चला आणि जर आवडला तर लाईक शेअर वगैरे करा. धन्यवाद. बाय. थँक्यू.